नरेश अरोरा कोण हे मला माहिती. शरद पवारांनी स्वच्छ सांगून टाकलं, मला नाही माहिती नरेश अरोरा कोण आहेत. तुम्हाला माहिती आहेत का कोण आहेत हे नरेश अरोरा, ज्यांचं नाव गुलाबी जॅकेट सोबतच अजित पवारांशी जोडलं गेलं. अजितदादांच्या मृत्यूनंतरच नाही तर आधीपासूनच त्यांची एवढी चर्चा काय? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पटेल, भुजबळ, तटकरे, मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेते असताना अरोरांचं नाव काय एवढं चर्चेत आहे? नरेश अरोरा हे नाव पहिल्यांदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबी कॅम्पेनमुळं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठं अपयश आलं. त्यामुळे 6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली. ही योजना गेम चेंजर ठरली आणि त्यामुळेच महायुतीला विधानसभेत प्रचंड मोठं बहुमत मिळाल्याचं महायुतीतलेच नेतेच काय सगळेच सांगतात. अर्थमंत्री अर्थातच त्यावेळी अजित पवार होते. आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. अजित पवारांनी जेव्हा या योजनेची विधानसभेत घोषणा केली तेव्हा त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं. एरवी पांढऱ्या कपड्यात दिसणाऱ्या अजितदादांचं हे नवीन रूप बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. त्यानंतर अजित पवार प्रचारावेळी कायमच गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्येच दिसून आले. त्यांच्या प्रचार रॅलीसाठी असलेली गाडी सुद्धा गुलाबी रंगाचीच होती. गुलाबी रंग हा फॅशनच्या जगात कोमल अर्थात महिलांसाठीचा मानला जातो. त्याच गुलाबी रंगाचं जॅकेट घालून महिलांचं हित जपणारे पाहणारे नेतृत्व म्हणून अजित पवारांना पोर्ट्रे करण्यात आलं. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये देऊन त्यांना सक्षम करणारे नेते म्हणून अजित पवारांची प्रचार मोहीम आखण्यात आली होती. ही सगळी आयडिया म्हणतात नरेश अरोरांची होती, कारण त्यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीकडे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रचार, ब्रँड अँड इमेज मेकिंगचं काम देण्यात आलं होतं. नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्स कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक आहेत. अरोरा यांनी 2011 मध्ये आपल्या एका भागीदारासोबत ही कंपनी सुरू केली होती. नंतर ही कंपनी निवडणूक सल्लागार म्हणून झपाट्याने पुढे आली. अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनच्या मागची स्ट्रॅटेजी नरेश अरोरांनी सांगितली होती. विधानसभेत बजेट सादर करताना दादांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं, म्हणून आम्ही ठरवलं की तो रंग लोकांच्या लक्षात राहावा. त्या बजेटमध्ये खूप साऱ्या योजना लोकांसाठी आणल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष आहेत, त्यामुळं आपला नेता लक्षात राहावा यासाठी हा रंग निवडल्याचं अरोरा यांनी सांगितलं होतं. आता अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवारांकडेच पक्ष नेतृत्व आणि उपमुख्यमंत्रीपद आलं. हे सगळं ज्या घाईघाईत झालं त्यावर टीका होते. राष्ट्रवादीतले 4 मातब्बर नेते ते करताना दिसत असले तरी नरेश अरोरा यांचं ब्रँड बिल्डिंग आणि स्ट्रॅटेजी यामागे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.